तर नमस्कार मित्रांनो, मागच्या काही दिवसामध्ये सोशल मीडियावर तुम्हाला हे फोटो पाहायला मिळाले असतात आणि खूप सारे जण असं म्हणतात की म्हणजे तुम्हाला माहितच असणार, अर्चिता बेबी डॉल अर्चिता नावाचं एक सोशल मीडियावरती पेज व्हायरल होत होतं आणि ते फेक आहे. आजच कळालेलं आहे आणि अगोदर सुद्धा सोशल मीडियावरती एक खूप ट्रेंडमध्ये होते की हे जे ॲक्टर आहे, जे काही इन्फ्लुएन्सर आहेत, ते रेड लाईट एरियामधून आले आणि त्यानंतर ते अमेरिकन ॲडल्ट इंडस्ट्रीमध्ये ते जाणार होते. पण काही जण आणि यामुळेच हे जे पेज होतं, जे इन्फ्लुएन्सर होतं, ते ट्रेंडमध्ये होतं. परंतु आत्ताच बातमी आलेली आहे की हे सगळं फेक आहे, AI जनरेटेड आहे आणि सगळ्यांना येडा बनवण्यात आले आहे. परंतु हे सगळं तो त्याच्या एक्सला बदनाम करण्यासाठी करत होता आणि त्याला पोलिसांनी अटक केलेला आहे. पण एक गोष्ट तर खरं ठरली की ठरकच्या पाठीमागे खूप सारे मुलं याला फॉलो करत होते आणि इंस्टाग्राममध्ये ट्रेंड सुद्धा आलं होतं. पण हे सगळं फेक आहे, AI जनरेटेड आहे आणि त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल झालेला आहे सायबर क्राईममध्ये. आणि आता किती दिवस त्याला फाशी म्हणजे शिक्षा वगैरे काय झाली ती मला काय माहीत नाही. पण एक गोष्ट तर कन्फर्म आहे, भावानं पैसे तर कमवले. ते जे मेंबरशिप होतं त्याद्वारे त्यांनी 10 लाख रुपये कमवले याच्याद्वारे. आणि हे सगळं जे जे काही होतं ते न्यूज म्हणजे ते व्यक्ती रेड लाईटमधून बाहेर आले, 25 लाख दिले त्याच्या स्वातंत्र्यासाठी आणि अडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करणार आहे, ते सगळं फेक आहे, ते सगळं खोटं आहे, काहीच खरं नाही आहे. सगळं AI द्वारे येडा बनवण्यात आलाय आणि हे सगळं बघून मला फक्त एकच मी आठवते, क्या कहतात क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे? पण यामध्ये एक सिरियस गोष्ट ही आहे की जर तुमचे सोशल मीडियाचे फोटो असतील किंवा तुमचं अकाउंट पब्लिक असेल तर थोडंसं सावधान राहा. अशा गोष्टी तुमच्यासोबत सुद्धा घडू शकतात. तर दॅट्स इट. जरा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि हे मी चॅनलसाठी फक्त काम करतोय, माझं चॅनल नाही आहे. धन्यवाद.